आणि एक महत्त्वाची बातमी आहे, शरद पवार गटाकडून आता साताऱ्यातून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, साताऱ्यामधून अखेर शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी तब्येतीच्या कारणामुळे लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिलेला होता आणि त्यानंतर आता शशिकांत शिंदे यांना लोकसभेची उमेदवारी शरद पवार गटाकडून जाहीर करण्यात आली आहे। महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर नसला तरी देखील उदयनराजे भोसले हेच महायुतीचे उमेदवार असतील अशी चर्चा सुरू आहे। त्यामुळे साताऱ्यामध्ये उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे असा सामना रंगणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी सध्या आपल्यासोबत आहेत। अक्षय, शरद पवार गटाकडून अखेर साताऱ्यातून शशिकांत शिंदेंना उमेदवारी। खरं तर सागर, 3 जागा ज्या आहेत त्या 3 जागांवरती अजून देखील लोकसभेचे उमेदवार घोषित करण्यात आलेले नव्हते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडनं, परंतु आता अधिकृत ट्विटर हँडलवरतून सातारा आणि रावेर या लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे। त्यामध्ये सातारा आणि रावेर या 2 मतदारसंघांचा समावेश आहे। साताऱ्यामधनं शशिकांत शिंदे यांना लोकसभा निवडणुकीसाठी रिंगणात उतरवलेलं, तर रावेरमधनं व्यावसायिक आणि उद्योजक असलेले श्रीराम पाटील ज्यांनी नुकताच राष्ट्रवादी पक्षामध्ये शरदचंद्र पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला होता, त्यांना या निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलेलं आहे। खरं तर भाजपकडनं सातारा लोकसभा मतदारसंघावरती दावा करण्यात आलेला होता आणि उदयनराजे भोसले हे आता भाजपकडनं सातारा लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार असणार आहे आणि त्यांच्या समोर आता शशिकांत शिंदे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत। राष्ट्रवादीकडनं शशिकांत शिंदे यांना ही संपूर्ण जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि शशिकांत शिंदे आता उदयन महाराज यांच्या विरोधात संपूर्ण लोकसभेची निवडणूक लढवताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याचसोबत रावेरमधनं सातत्यानं रवींद्र भैया पाटील जे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष होते त्यांचं नाव आघाडीवरती होतं, परंतु पुण्यामधल्या बैठकीमध्ये सर्वच चित्र जी आहे ती बदललेली असल्याची पाहायला मिळत आहेत। रावेरमधनं श्रीराम पाटील यांची वर्णी लागलेली असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर पुण्यामधल्या राष्ट्रवादीच्या संपूर्ण बैठकीमध्ये जवळपास रावेर लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात 4 तास चर्चा करण्यात आलेली होती आणि त्यामध्ये प्रत्येक इच्छुक उमेदवारांची चाचपणी जी आहे ती शरदचंद्र पवार यांनी केलेली होती। रवींद्र भैया पाटील असू द्या, त्याचसोबत श्रीराम पाटील असू द्या, या सगळ्यांची 1-to-1 भेट जी आहे ती शरद पवारांनी घेतली आणि संपूर्ण मतदारसंघाचा आढावा घेतला आणि बाकीचे सगळी गणित बांधून श्रीराम पाटील यांना रावेर लोकसभा तुम्ही आपल्या सोबत राहाच, तर